तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे भयानक अथर्व. आणि तुमचा भाऊ स्वतः तुमचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे अथर्व आडेकर. आणि आजचा ब्लॉग जरा युनिक आहे. ब्लॉग व्हिडिओ जे काय आहे ते युनिक आहे, कारण आज आपण एक वेगळं ट्राय करायचं बघितलंय. स्टार्ट टू एंड असं काहीतरी रॉ कॉन्टेंट आहे. तो एकच फुटेज आहे, पूर्ण एकच फुटेज आहे. तर तुम्हाला तो कसा वाटतं, त्यात एंटरटेन होत आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग पूर्ण बघा. आणि ब्लॉग संपून झाल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आठवणीने करा. चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तसंच प्रेम देत राहा. गेल्या ब्लॉगला खूप प्रेम दिलं, असंच प्रेम तुम्ही देत राहा. त्यासाठी थँक्यू, धन्यवाद, शुक्रिया अदा. चलो बाय बाय, टाटा, टेक केअर. थांबले ब्लॅक फोन 2 मिनिटं झालं, 2 मिनिटं आवाज कमी करून. एक खजवा संबटाला हेट करतो. हा इलेक्शन होईल चालू. तर आज आपण बनवतोय पिझ्झा. असा तसा नाही, बनवून झाल्यावर मला जरा विचार आला आपण ब्लॉग बनवूया. तर आपण आता ब्लॉग चालू केलाय. कांदा खा. तर मम्मीने सगळं कापून दिलंय. मम्मीने नाही कापलंय, मम्मीनेच कापलंय. अरे कहना क्या चाहते हो? एक ठरव आणि बोलते आता. ती बनवलंय तिने, कापून ठेवलंय व्यवस्थित. तर हा मस्का, किसन जाम नाही, टमॅटो केचप, हे शेजवान चटणी, रेड चिली, ब्रेड, पाव, हातीचा बोचा चाव. चलता है, अपनी पब्लिक देखती है ब्रो. ये देखो अपनी पब्लिक सुरजन है, सज्जन आहे. चांगलेच बोलतो आपण. हे बघा, हे घ्या. आणि हे त्याच्यावरून टाकायचंय. तर पहिला दाखवतो तुम्हाला वन टेक, सगळा वन टेक असणार आहे. सॉरी. हा पहिला पिझ्झा ठेवलेला आहे. मी दुसऱ्याची तयारी. तर कॅमेरा पकडवायला कोण नसणार रे, तर आपण स्वतःच काहीतरी करू. असं ह्याच्यातली शिमला मिरची शेजवान चटणीमध्ये सगळं संपिंग झाले. शेवटचं त्याचं मर्डर काहीतरी, म्हणून आज आपण रेड चिली टाकतो. मग 2 मिनिटं रेड चिली टाकतो. पडला थोडीशी रेड चिली. हे बघा, पडू ना, पडतच नाही. हा पडेल, आज पडेल नक्की. पडते थांब जरा. पडतंय सगळं. पडलं. हे खायचं तर खाऊन घ्या पटकन. तर हे असं करायचं, असं. हे सॉस राहिला. सॉस टाकायचा असा. ब्रो जास्ती झाला सॉस. आता थांबा, तोपर्यंत हे करपल, नाही तर इथं मेल्या. होय, तर काय सांगते तुका मी. करपलं तर माझी आई मला करपवून टाकत. पहिले तर खाय सगळं योज घे. गे औषध बरोबर झालं का बघ. नाही झालं अजून. होय, तर अजून होऊचा. तर मित्रांनो, जरा ॲडजस्टमेंट चालू आहे. तर सॉस टाकलाय. शेजवान चटणी कमी होती म्हणून रेड चिली टाकली आहे. पहिलीच सगळी शेजवान चटणी संपली. तर हा आहे घरगुती पिझ्झा. तर तोपर्यंत सॉस लावण्यापर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. हे झालं सगळं. तर हे चमचा इथं बाजूला ठेवायचा. हे टोमॅटो घ्यायचा असा राच, तर पटकन टाकून घ्यायचं. एकदम कसं व्यवस्थित टाकायचं.
म्हणजे कसं चांगलं वाटतं बघायला. हा कांदा नाही, टोमॅटो आणि शिमला मिरची घेऊन अशी असं 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 टाकायचं. हे कांदा आणि शिमला मिरची घेऊन असं 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 टाकायचं आधी आणि नंतर असं असं पसरवायचं. बघा समजतं ना मला, तसं पसरवायचं व्यवस्थित. हा अजून एक दाखवतो, व्यवस्थित करतो. आजचा शेफ अथर्व आडेकर. मित्रांनो मित्रांनो एक दिवस तर राहायचं, आता दुसरी राहायचं. ए ब्रो जरा शांत बसते का तू? मला काम करून देत नाहीत यार लोक ही. व्हेरी डिस्टर्बिंग. हा कांदा कालचा राहिलेला थोडासा, तो असं असं हे करायचं. म्हणजे कसं जरा डिझाईन पण आली पाहिजे कांद्याची. बघा ते आता तर हे पण होतं, पण ते गाजर बिजर नाही टाकला आपण. हे बघ काही पण ना, काही पण गाजर किसलेलं हाट कसं लागेल ते यू आपले हे आपले. तीळ टाक, तीळ वरती. माझ्या मम्मीने पिझ्झा त्या दिवशी कसं बनवलं तुम्हाला सांगतो, थांब ऐका, तुम्ही फक्त ऐका. कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि बटाट्याची भाजी आणि खाली पिझ्झा बेस. असा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का आयुष्यात? नसेल खाल्लाय तर करा आणि खावा आणि बघा, टेस्ट पावर होती. पिवळी बटाट्याची भाजी करा, वाईट नको. उरलेल्या भाजीचा उपयोग केला. उरलेल्या भाजीचं तिने पिझ्झामध्ये रूपांतर करून आम्हाला पिझ्झा खायला गेलो. हे बघा, मग आता बघू झालंय का व्यवस्थित. ए मम्मी बघ ग जरासं, आपल्याला जरा भिजवायचं जरा हे नाही ना अनुभव. तसाच उचलून बघितला मस्का. भाजीने मस्त टाकायचं, पडत पण नाही. एवढं काम होतं तर करायचं, तुला भाजी कशी बनवायची? प्लीज स्टॉप ब्रो, डोंट वेटिंग अँड वॉचिंग, प्लीज चेकिंग. केस वगैरे कधी केलास पण मला? ये देखो जरा ब्रो कैसा हुआ है देखो. अरे देख ना, अरे फटक से आ देख ना मम्मी. आती वाटी रुक रुक बच्चा. आहे दिलंय. मध्ये गावन जेव्हा आम्हाला लावण. माझं मी तिकडे चालले. मी अहंकारी मनुष्य, मी अहंकारी रावण. वेट करतो, शेत करतो का शेत आहे ना? अप्पा. तो टाकायचा आधी. हा बघ झाला का मी बघूया ना. ग्रेट करतो. झाला. एकदम परफेक्ट. त्याच्यावर हे टाकायचं. काय? मोबाईल पकड व्यवस्थित माझ्याबरोबर लगेच. पकड ना, घे मोबाईल घे आणि असं मला पकड, असं घे. माझा हात घे फक्त खाली. हे घे पिझ्झा. दिसतंय का? दिसतंय. दिसतंय. गरज पडती. ती घाणेरड्या साड्या घेतल्या आता. होममेड पिझ्झा मेकिंग पावर्ड बाय अथर्व आडेकर अँड परिवार आडेकर. तुझा चेहरा दिसत नाही रे थोडासा. आवर वन टेक ब्लॉग केला आपण आज. वन टेक ब्लॉग. थांबा जरा. तर हे असं टाकलं, हे असं थोडं थोडं पसरवून टाकायचं. म्हणजे कसं सगळीकडे ते लागतं. पडलेलं जरासं. मोजिरा चीज नाहीये. मोजरेला चीज नाही, मोजिरेला. मोजे मधला चीज नाही. मोजे मधला चीज असता तर तो किसून टाकला असता. आपल्याकडे हा चीज आहे, तर ऍडजस्टमेंट मध्ये चांगलं कसं करता येईल ते आपण ट्राय करायचं. तुम्ही ट्राय करा, हा चीज पण चांगला लागतो पावभाजी बरोबर वगैरे. तर झालाय हा. मग काढ ना, तर मी मोबाईल घेतो, तू काढ पटकन काढ. 8 मिनिटाचा ब्लॉग झालाय, पटापट. एक टेस्ट करू दे पटकन टेस्ट करून आपण
टेस्ट करून लगेच ब्लॉग संपवून टाकू, काय टेन्शन नाही. 1 टेक ब्लॉग म्हणजे हा कॉन्टेंट कोणी आणला असेल तर मी आणलाय 1 टेक ब्लॉग. कॉफी नाही पियालास पियालो. मग हे का धुवायला नाही टाकलंस? ए मम्मी थांबा हो पप्पा, जरा मला कापू दे, जरा टेस्ट करू दे आणि मग आपण संपवू आपला ब्लॉग 10 मिनिटाचा. मुत्ते आहे रे का फटाफट. गरम असा ना होय तर माझा खाऊचा कसं ते माका समजत नाही मेल्या. काय खाऊचा कसं एवढं गरम गरम बाई. भाऊचा धक्का. भाऊचा वेट इथं सुरीचं काम चाललंय, दुसरे देतो. हे घ्या हे घ्या. पुसून दिली हे घ्या. सॉरी पुसली. आता थांबा, आता एवढी छोटूसा पार्ट गरम गरम खाऊन सांगतो. लय गरम आहे. सॉस टाकायचं जेवण. जाऊ दे, सॉस नंतर टाकून खातो. आधी बघा. इज्जतदार झालाय, खाऊ शकता असं झालाय. फक्त शेजवान चटणी जरा जास्त टाका. एक नंबर हा. बाय बाय टाटा. गुड नाईट. पप्पी काय काळी काळी पप्पी आणि सर्व. बाय बाय. पिझ्झा संपलाय. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जाता तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.